टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं राष्ट्रीय महाधिवेशन आज गोवा इथे श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमवर होतोय। आपण बघू शकतो तयारी पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील ओबीसीचे सगळे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते नाना पटोले, परिणय फुके, विजय वडेट्टीवारजी, आमदार अभिजित वंजारी, किरण पांडव सगळे नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या मुख्य उपस्थितीत मुख्यमंत्री नेमकं ओबीसींबाबत काय आश्वासन देतात, कारण की येत्या काळात निवडणुका आहे आणि ओबीसींचे मतं महत्त्वाचे असणार आहे। त्यामुळे या गोवा येथे होणाऱ्या महाअधिवेशनात मुख्यमंत्र्यांची ओबीसींबाबतची भूमिकाही स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।